ऑपरेशन सिंदूरवरून इंडिया आघाडीतील मतभेद उघड झालेले आहेत। देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर तडजोड नसल्याचं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय। इंडियाच्या बैठकीतील गैरहजेरीवर सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेनंतर आता चर्चांना उधाण आलंय। बघूया। राष्ट्रवादीसाठी ही राष्ट्र प्रथम। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा नारा। पवारांचा नारा भाजप वाटे प्यारा। राष्ट्र प्रथम ही भाजप आणि संघ परिवाराची भूमिका राहिली आहे। भाजपच्या बहुतांश मित्र पक्षांचीही तशीच भूमिका आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळाली आहे। आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेही हीच भूमिका घेतली आहे। राष्ट्रवादीसाठी राष्ट्र प्रथम असल्याची भूमिका शरद पवारांच्या पक्षाने घेतली आहे। भाजपची ही राष्ट्र प्रथम हीच भूमिका आहे। तीच भूमिका शरद पवारांच्या पक्षानेही मांडली आहे। ऑपरेशन सिंदूर बाबत काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कोणताही प्रतिनिधी गेला नव्हता। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गैरहजेरीने त्या पक्षाची भूमिका वेगळी आहे का अशी चर्चा सुरू झाली होती। खासदार सुप्रिया सुळेंनी याबाबत अगदी स्पष्टच सांगितलं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षासाठी देश प्रथम असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। मला डायरेक्टली माझी सही मागितली होती। आम्ही एक स्ट्रॉंग लाईन आदरणीय पवार साहेबांनी घेतली होती की जेव्हा नॅशनल सिक्युरिटीचा इंटरेस्ट येतो, जेव्हा देशाची वेळ येते तेव्हा देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब। त्यामुळे देशाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज ऑन एनी नॅशनल सिक्युरिटी, आउट ऑफ द क्वेश्चन। म्हणजे आम्ही कुठल्याही बाजूला असलो तरी आमची ही लाईन देशाच्या हितासाठी असेल, तीच लाईन आम्ही इंटरनॅशनल इश्यूज आणि नॅशनल इश्यूजसाठी घेणार। त्याच्यात मला काही गैर वाटत नाही। शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाची पुरोगामी भूमिका राहिली आहे। एका बैठकीला शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाचा प्रतिनिधी हजर राहिला नाही तर त्यांची भूमिका बदलली असा निष्कर्ष काढता येणार नाही असं काँग्रेसने म्हटलंय। पवार साहेब ज्येष्ठ आहे, कदाचित त्यांचे कोणी प्रतिनिधी गेले नाही, म्हणजे गेलेच नाहीत। आणि अशा स्थितीमध्ये पवार साहेबांची भूमिका ही या एका बैठकीत न गेल्यामुळं प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखी नाही। मला तरी असं वाटतं की यावर वेट अँड वॉचची भूमिका ठेवली पाहिजे आणि एवढ्या लवकर इतक्या वर्षाचा प्रदीर्घ आणि पुरोगामी विचाराशी बांधील असलेल्या या नेत्यांनी त्या बीजेपी बरोबर जातील हे मला अजिबात वाटत नाही। प्रादेशिक पक्ष वारंवार त्यांच्या भूमिका स्वीकारत असतात आणि भाजपला, भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी जे अल्पमतातलं सरकार आहे दिल्लीत, त्यांना सुद्धा काही कुबड्या पुन्हा अधिकच्या लागून आपलं सरकार पुन्हा मजबूतीने उभं राहील अशी भूमिका आहे। त्यामुळे त्यांचा प्रयत्न तो त्यांना सुरू असतो। शरद पवारांचे पुतणे अजित पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत आहे। अजित पवारांच्या पक्षाचं आणि शरद पवारांच्या पक्षाचं एकत्रीकरण झाल्यास शरद पवारही भाजपसोबतच गेल्यासारखं होईल। अजित पवारांकडे अवघा एकच खासदार आहे आणि या उलट शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 खासदार आहेत। भाजपला शरद पवार नकोत असंही नाही। भविष्यातल्या संभाव्य आघाडीसाठी पार्श्वभूमी तयार करण्याचं काम सुरू तर नाही ना, अशी ही शंका घेण्यास वाव आहे। आता राष्ट्र प्रथम म्हणणारी शरद पवारांची राष्ट्रवादी देशहिताच्या मुद्द्यावर भाजपसोबत जाईल का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।